नमस्कार मित्रांनो, करंट अफेअरच्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। या चॅनलवर तुम्हाला महत्त्वाच्या चालू घडामोडी, सरकारी नोकरीसाठी उपयुक्त अपडेट्स, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक माहिती आणि महत्त्वाचे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत मिळणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन नवी दिल्लीतील त्यागराज इंडोर स्टेडियम येथे करण्यात आले आहे। ही स्पर्धा 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडत आहे। या स्पर्धेचे आयोजन CTTF म्हणजेच कॉमनवेल्थ टेबल टेनिस फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया ही यजमान संस्था आहे। कॉमनवेल्थमधील अनेक देशांचे अव्वल टेबल टेनिस खेळाडू या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे। भारतासाठी ही स्पर्धा यजमान देश म्हणून विशेष महत्त्वाची आहे आणि भारतीय खेळाडूंना घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 15 जुलै। जागतिक युवा कौशल्य दिन आपण दरवर्षी 15 जुलै रोजी साजरा करत असतो। संयुक्त राष्ट्र महासभेने 18 डिसेंबर 2024 रोजी ठरावाद्वारे 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला होता। त्यानंतर हा दिवस पहिल्यांदा 15 जुलै 2015 रोजी साजरा करण्यात आला आहे। या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांमध्ये कौशल्य विकास, रोजगार क्षमता, उद्योजकता आणि तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे। बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना रोजगारासाठी सक्षम बनवणे आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक कौशल्य विकसित करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन कोणत्या अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच ISS। भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर डॉक्टर अनिल मेनन हे SpaceX क्रू 11 मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच ISS वर जाणार आहेत। या मोहिमेत ते मिशन स्पेशालिस्ट म्हणून कार्य करणार असून विविध वैज्ञानिक प्रयोग आणि अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधनात सहभागी होणार आहेत। आता आपण ISS म्हणजे समजून घेऊया। ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक। हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित अंतराळ संशोधन केंद्र आहे। येथे विविध देशातील अंतराळवीर एकत्रपणे विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी अंतराळ संशोधनावर काम करतात। डॉक्टर अनिल मेनन यांची ही मोहीम भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांसाठी अभिमानाची बाब असून अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। प्रश्न क्रमांक चौथा, सर्वेश कुशारे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? परीक्षेमध्ये खेळाडू आणि खेळ याच्या संबंधात बरेचसे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे खेळाडू कोणता खेळ खेळतो हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। तर सर्वेश कुशारे याच्या संबंधित उंच उडी हे उत्तर योग्य आहे। सर्वेश अनिल कुशारे हे भारताचे आंतरराष्ट्रीय उंच उडी खेळाडू आहेत। त्यांचा जन्म आणि शिक्षण महाराष्ट्रातील नाशिक येथे झाले। त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे। सर्वेश कुशारे यांनी आशिया क्रीडा स्पर्धा, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठीही पात्रता मिळवली होती। ही भारतीय ॲथलेटिक्ससाठी अभिमानाची बाब मानली जाते। त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम आणि राष्ट्रीय विक्रम उडी 2.31 मीटर इतकी मानली जाते। या कामगिरीमुळे हे भारतातील अव्वल उंच उडीपटूपैकी एक म्हणून ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या भारतीय महिला शास्त्रज्ञाला लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे सौम्या स्वामीनाथन। डॉक्टर सौम्या स्वामीनाथन या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहेत। त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO माजी मुख्य शास्त्रज्ञ तसेच ICMRच्या माजी महासंचालक राहिलेल्या आहेत। FRS म्हणजेच फेलो ऑफ द रॉयल सोसायटी
हा विज्ञानशास्त्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक मानला जातो. 1660 मध्ये स्थापन झालेली रॉयल सोसायटी लंडन ही जगातील सर्वात जुन्या वैज्ञानिक संस्थानांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 6. पहिली ICAI ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. ही समिट 11 जुलै 2026 रोजी द ग्रँड वसंत कुंज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन ICAIच्या ग्लोबल ट्रेड अँड सर्व्हिस कमिटीने केले होते. या समिटची थीम होती फ्रॉम ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स टू ग्लोबल लीडरशिप. या परिषदेत ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, जागतिक सेवा क्षेत्र, निर्यात, गुंतवणूक, नवकल्पना आणि भारताच्या जागतिक नेतृत्वाच्या संधींवर सखोल चर्चा करण्यात आली. या समिटचा मुख्य उद्देश भारताला जागतिक सेवा क्षेत्रातील अग्रणीय देश बनवणे आणि भारतीय चार्टर्ड अकाउंटंटसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संधी निर्माण करणे हा होता. प्रश्न क्रमांक 7. भारताचे पहिले उंच प्रदेशातील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतातील पहिले उच्च प्रदेशातील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र हिमाचल प्रदेशात स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. हे केंद्र शिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी परिसरात उभारण्यात येणार आहे. या संशोधन केंद्रामध्ये उच्च उंचीवरील आरोग्य समस्या, हवामान बदलाचा परिणाम, संसर्गजन्य रोग, सार्वजनिक आरोग्य, संशोधन, प्रशिक्षण आणि धोरण निर्मिती यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच हिमालयीन भागातील आरोग्यविषयक व आव्हानांवर वैज्ञानिक उपाय शोधण्यासाठी कामही केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 8. श्रावणी सांगडे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे धावणे. मागील काही प्रश्न अगोदर आपण सर्वेश कुशारे यांच्याबद्दल बघितलं होतं, जे उंच उडी या खेळाशी संबंधित होते. आणि श्रावणी सांगडे ही रनर आहे, म्हणजे ही धावणे या खेळाशी संबंधित आहे. श्रावणी सांगडे या महाराष्ट्रातील भारतीय धावपटू आहेत. त्या प्रामुख्याने 400 मीटर अडथळा शर्यत म्हणजेच हर्डल रेस आणि 4x400 मीटर रिले या प्रकारामध्ये स्पर्धा करतात. 2024च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्णपदके आणि 1 कांस्य पदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 9. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर आहे 18 जुलै. हा दिवस नेल्सन मंडेला यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच 18 जुलै रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने नोव्हेंबर 2009 मध्ये हा दिवस घोषित केला होता. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे नेल्सन मंडेला यांच्या मानवतेसाठी केलेल्या कार्याचा सन्मान करणे आणि प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी किमान 67 मिनिटे सेवा करण्याचा संकल्प करावा हा संदेश देणे. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्धच्या लढ्याचे प्रमुख नेते होते आणि त्यांना 1993 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोण पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे जिचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर कोरले गेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे क्रांती गौंड. इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी करत क्रांती गौंड हिने 5 बळी घेतले. या कामगिरीमुळे तिचे नाव लॉर्ड्सच्या प्रतिष्ठित ऑनर्स बोर्डवर कोरले गेले आणि हा मान मिळवणारी ती भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर मित्रांनो, आपण आज जवळपास 10 अतिमहत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण बघितले आहे. आजची ही महत्त्वाची करंट अफेअर्सची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. अशाच रोजच्या ताज्या करंट अफेअर्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद.